हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज 13 एप्रिलच्या पहिली शिफ्ट जी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ही लेवल जी आहे इझी नव्हती, मॉडरेट टू हार्ड होते. मॅथमॅटिक्सचे जे जास्त क्वेश्चन बघितले गेलेले आहेत ते मॅक्झिमम काय होते, लेंदी लेवल आणि जर मॉडरेट लेवलची होती. तर तुम्हाला थोडं कन्सेप्च्युअली माहित असावं. कन्सेप्ट आणि टाइम मॅनेजमेंट ज्यांना जमलं असेल त्यांना हा पेपर नक्की सोपा गेला असेल. टाइम मॅनेजमेंट नसेल तर सगळे एमसीक्यू अटेम्प्ट करणं जरा अवघड होतं. चला, काही जे मला आतापर्यंत क्वेश्चन विद्यार्थ्यांकडून मिळालेले आहेत ते आता मी तुम्हाला सॉल्व्ह करून देत आहे. तर चला बघूया वन बाय वन. पहिला लॉजिकचा, मॅथमॅटिकल लॉजिकचा क्वेश्चन आहे. तर ज्यांना कोणाकोणा पेपर कसा गेला नक्की कमेंट करून मला कळवा, म्हणजे आपला अंदाज येईल, बाकी विद्यार्थ्यांना नक्की हेल्प होईल. तर कमेंट मध्ये नक्की कळवा. ज्याचं झालं असेल त्यांनी सांगा, ज्याचं बाकी असेल किती तारखेला आहे हे पण कळवा, म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग आपण पुढे आपल्याला स्टडी चालू ठेवूया. बघा काय करायचं, बघा तुम्हाला लॉजिकचा क्वेश्चन होता, हा इझी होता. तर काय दिलेलं आहे, पी अँड क्यू इम्प्लाइज आर ऑर निगेशन यस इज इक्वल टू फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी क्यू आर एस यांच्या व्हॅल्यूज काय येतील. तर हा सिंपल वे सगळ्यांना माहित आहे. इम्प्लाइजचा रूल काय असतो बघा, पहिलं ट्रू आणि हा दुसरा फॉल्स. बघा टी एफ असेल आन्सर एफ येतं. टी इम्प्लाइज एफ आन्सर असेल तर एफ येईल. तर पहिले बघा टी अँड चा रूल सगळ्यांना माहित आहे. टी अँड टी असेल तर ट्रू येतो, म्हणजे टी टी झाला, म्हणजे माझा पी ट्रू झाला, क्यू पण ट्रू झाला. त्यानंतर रूल आर आणि एस. ऑरचा रूल माहित आहे, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स येईल. तर दोन्ही फॉल्स म्हणजे याचा अर्थ आर ची व्हॅल्यू माझ्या फॉल्स पाहिजे आणि एस ची व्हॅल्यू निगेशन एस ची व्हॅल्यू फॉल्स पाहिजे असेल तर एस ची व्हॅल्यू मला ट्रू घ्यावी लागेल. म्हणजे माझा ऑप्शन काय पाहिजे होता, टी टी एफ टी. हा लॉजिकचा इझी एमसीक्यू होता बघा. चला, काही इझी पण या लेवलची पण होती आणि काही मॉडरेट टू लेवलही होती. चला आपण म्हणूया पुढे कंटिन्यू करत राहूया. कसं वाटतंय, कसं एमसीक्यू वाटतंय नक्की कळवत राहा. चला पुढचा एमसीक्यू बघूया. सेकंड एमसीक्यू आपल्यासमोर ठेवलेला आहे. काय एमसीक्यू विचारला गेला होता विद्यार्थी मित्रांनो, पहा एकदम सोपा असा एमसीक्यू होता. आपण कोऑर्डिनेट ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन. आणि ह्या प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे. तुम्हाला त्याचे कोऑर्डिनेट फुट ऑफ परपेंडिक्युलर विचारलेले आहेत. तर चला, फुट ऑफ परपेंडिक्युलर जर काढायचं असेल तर तुम्हाला फॉर्म्युला माहित हवा होता बघा. हे प्लेन असते आणि हे तुमचं एक्स वाय झेड ऍक्सिस ड्रॉ केलं आणि हे जे तुमचे प्लेन असते, या प्लेनला जे फुट ऑफ परपेंडिक्युलर तयार होत असते ओरिजिन पासून ड्रॉ केलेली, तर ही तुमचा हा एन, ज्याला फुट ऑफ परपेंडिक्युलर एन म्हणू, हे नॉर्मल असते. तर ही कोऑर्डिनेट जे असतात यांचे असतात बघा, पीएल पीएम पीएन. हे कोऑर्डिनेट्स तुम्हाला विचारले गेलेले आहेत. मग पी म्हणजे काय, पी इज द डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन. तर ते कसं फाइंड करायचं असतं, सिंपल. प्लेनचं इक्वेशन सगळ्यांना माहित असावं. काय असतं बघा, एक्स प्लस बीवाय प्लस सी झेड इज इक्वल टू टी. या फॉर्म मध्ये प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे. ए माहित झाला, बी माहित झाला, सी माहित झाला, डी माहित झाला. मला पी पाहिजे. जर पी पाहिजे असेल तर पीचा फॉर्म्युला असतो डी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार. डी म्हणजे तुमचा किती आहे बघा, 4. एनचं मॅग्निट्यूड म्हणजे बघा नॉर्मल काय असतं बघा, रूट मध्ये ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. तर व्हॅल्यू जर टाकले आपण तर 4 अपॉन रूट मध्ये ए चा स्क्वेअर 4, 2 चा स्क्वेअर तुमचा 4 येईल, बी चा स्क्वेअर मीन्स 3 चा स्क्वेअर 9 येईल, त्यानंतर सी चा स्क्वेअर मीन्स 6 चा स्क्वेअर 36 येईल. मग इथे बघा 36 आला माझं. त्यानंतर किती ऍडिशन झाली बघा, 4 अपॉन 36 प्लस 4 40, 40 प्लस 9 49, 49 चा स्क्वेअर आला बघा 7. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ पी. मग माझा पी माहित झाला, पण मला ते एलिमेंट पाहिजे. एल एम एन आर द डीसीएस. पण डीसीएस कसे करतात बघा, एल इज इक्वल टू ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार, एम म्हणजे बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार आणि एन इज इक्वल टू सी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार. हे तुमचे डीसीएस, एल एम एन आर द डीसीएस. मग ए अपॉन एनचं मॅग्निट्यूड आताच काढलं आपण, एनचं मॅग्निट्यूड खाली बघा इथे 7 होतं, म्हणजे तुम्हाला ए अपॉन 7, ए किती आपला 2 म्हणजे 2/7. त्यानंतर बी ची व्हॅल्यू किती आहे बघा, -3/7 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे -6/7. हे झाले तुमचे बघा डीसीएस. मग तुम्हाला विचारलं त्यांनी फुट ऑफ परपेंडिक्युलर, हे व्हॅल्यू फक्त टाका कशामध्ये, मग फुट ऑफ परपेंडिक्युलर तयार झाला तुमचा पीएल. पी म्हणजे माझा किती होता बघा 4/7 इंटू एल, एल आहे आपला 2/7 कॉमा. त्यानंतर पीएम, पी किती आहे तुमचा बघा, पी आहे आपला 4/7 इंटू एम, एम ची व्हॅल्यू -3/7. त्यानंतर पी ची व्हॅल्यू आहे आपली 4/7 इंटू एन ची व्हॅल्यू आहे -6/7. म्हणून फुट ऑफ परपेंडिक्युलर आपल्याला मिळाला असेल 4 टू द 8/49, 4 into 3 -12/49 and 4 6 -24/49. असा हा एकदम इझी असा एमसीक्यू होता. ज्याने कोणी काय टिक केलाय, ज्याचा वर्षिप झालेला आहे त्याला माहित असेलच, त्याने टिक केला असेल हा ऑप्शन, तर नक्की करेक्ट आला असेल. तर हा प्लेनचा एमसीक्यू होता. फक्त तुम्हाला फुट ऑफ परपेंडिक्युलरचे पॉइंट विचारले होते. त्यात कसा वाटला, काय शक्य आहे, अडचण येत आहेत का, काय हार्ड वाटत असतील तर नक्की कमेंट करून कळवा. तर त्याच्यामुळे आपण एक एक एमसीक्यू पुढे घेऊया. कारण पुढच्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी हे ओव्हरव्ह्यू करणं गरजेचं आहे. कारण काय होतं, सेम टाईपचे एमसीक्यू रिपीट होतात. त्यामुळे तुम्हाला हा कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे, फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे.
ठीक आहे. तर पुढचा एमसीक्यू बघूया. समोर मी पुढचा क्वेश्चन ठेवलेला आहे. काय दिलंय बघा, dy by dx is equal to y plus 5 and y0 गिवन आहे, देन y नॉट ची व्हॅल्यू काय. चला ट्राय करूया. हे डिफरन्शियल इक्वेशनचं सम आहे. मी आता व्हेरिएबल सेपरेट सॉल्व्ह केलं तरी सॉल्व्ह होईल. सो डिवाइडचा dx राईटला पाठवलं, y plus 5 into dx. dy कडे y ची व्हेरिएबल शिफ्ट केलं, dy अपॉन काय होईल, y ची टर्म मल्टिप्लाय शिफ्ट केली, डिवाइड होईल y plus 5 is equal to dx. जस्ट टेकिंग इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, इंटिग्रेट केलं 1 upon y चं इंटिग्रेट बघा log y plus 5. तर इकडे 1 चं इंटिग्रेट dx चं इंटिग्रेट बघा 1 दॅट इज x plus c. आन्सर मिळालेला आहे. पण आता त्याने विचारले x ची व्हॅल्यू मला दिलेली आहे बघा 0, x 0 आहे, y 4 आहे. x ला 0 आणि y ला जर 4 टाकला आपण तर सेम निघून येईल. किती बघा ते आपलं log y 4 टाकला, 4 plus 5 9 is equal to x 0 आहे, 0 plus c means c, y c ची व्हॅल्यू log 9 आली आहे. म्हणजे माझं इक्वेशन तयार झालं बघा, log y plus 5 is equal to x plus c ची व्हॅल्यू आली log 9. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता लास्ट केस क्वेश्चन म्हणतोय y log 2 ची व्हॅल्यू काय, म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू दिलेली आहे तर y ची व्हॅल्यू काय. मग आता x ला जर log 2 टाका, x ला जर मी log 2 ने रिप्लेस केलं तर आन्सर काय येईल तुमचं बघा, log y plus 5 is equal to x ची व्हॅल्यू log 2 plus log 9. खूप इझी असा एमसीक्यू होता, एवढा हार्ड नव्हता. पण तरी विद्यार्थ्यांचं जे रिव्ह्यू मी घेतले होते त्यामध्ये मॉडरेट टू लेझी असं म्हटलं गेलंय. बघूया बघा, log a plus log b दोघांची ऍडिशन आहे, म्हणजे काय होणार, दोघांची मल्टिप्लिकेशन. log ची ऍडिशन असेल त्या अँगलची होत असते मल्टिप्लिकेशन. 9 to the 18 आणि दोन्ही log log जर कॅन्सल केले, y plus 5 is equal to 18, तर y is equal to 18 minus 5, it means y is equal to 13. हे आपला आन्सर पाहिजे होता. एकदम असा इझी एमसीक्यू होता, काही हार्ड नव्हता बघा, चांगला एमसीक्यू होता. चला, डिफरन्शियल इक्वेशन होता आणि हा एमसीक्यू आपण व्हेरिएबल सेपरेटली सॉल्व्ह केला. हा एमसीक्यू तुमचा तो लिनियर डिफरन्शियल पण सॉल्व्ह झाला असता. प्लस y लेफ्टला घ्या, मायनस y होईल, मग dy by dx plus py is equal to q ने कंपेअर करून पण सॉल्व्ह झाला असता. कोणत्याही मेथडने करा, आन्सर हेच येणार आहे. चला पुढच्या एमसीक्यू शिकू. बघा, पुढचा एमसीक्यू आपल्या समोर ठेवलेला आहे की त्यांनी हे एमसीक्यू विचारलेले बघा, 2-3 तुमच्यावर मांडलेले आहेत. काय आहे, डिफरन्शियल इक्वेशन विचारले, dy by dx equal to x plus y upon x minus y. हा सॉल्व्ह होईल बघा आपल्या कोणता रे, होमोजेनियस इक्वेशन ने. y ला आपण काय vx पुट करत असतो बघा, यात फक्त आपण पुट जरी केलं आपण y equal to vx, या स्टेपने आन्सर निघून जाईल. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल tan 105. tan 105 एवढं इझी एमसीक्यू होता बघा. tan 105 जर आपण सॉल्व्ह केला तर चला तुम्हाला tan 105 दाखवतो. मी जस्ट क्वेश्चन दाखवले बघा, हे एमसीक्यू आलेले आहेत ज्या शीट मध्ये. तर tan 105 ची व्हॅल्यू फाइंड करू आपण इथे साइडला लगेच. tan 105 डिग्री. तर काय करणार मी पहिले बघा, tan 90 डिग्री प्लस 90 प्लस 15 करू शकत नाही कारण आपल्याला 15 ची व्हॅल्यू माहित नाहीये. सो 60 प्लस करू शकतो आपण, कोणते रे, 60 प्लस 45 चालेल. मग tan a प्लस b चा फॉर्म्युला अप्लाय केला तरी आन्सर येऊन जाईल. tan a म्हणजे tan 60 प्लस tan b म्हणजे tan 45 अपॉन 1 मायनस tan 60 tan 45. हा tan a प्लस b चा फॉर्म्युला, tan a प्लस tan b 1 मायनस tan a tan b. तर सिम्प्लिफाय करा, tan 60 ची व्हॅल्यू असते √3, tan 45 असतो 1, 1 मायनस 60 असतो √3, tan 45 1. हे आपलं फायनल आन्सर होतं. एकदम इझी असा एमसीक्यू होता बघा tan 45 डिग्रीचा. त्यानंतर इंटिग्रेशनचा पण एमसीक्यू तुमच्यासमोर मांडलेला आहे, तो पण लगेच आपण सॉल्व्ह करून बघूया. बघा, तुमच्यासमोर मी पुढचे क्वेश्चन मांडलेले आहेत, जसे विद्यार्थी सांगतात बघा त्या अकॉर्डिंग क्वेश्चन मांडलेले आहेत. बघा, हा एक क्वेश्चन आला होता ट्रिग्नोमेट्रीचा, हा एक क्वेश्चन आहे ट्रिग्नोमेट्रीचा. अजून क्वेश्चन येत आहेत. मी तुमच्यासमोर फक्त क्वेश्चन मांडतो, त्यानंतर व्हेरीफाय करून मला सॉल्व्ह करावे लागतील, कारण कधी कधी काय होतं, विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या क्वेश्चन मध्ये कुठे प्लस मायनस साइनची गडबड असू शकते. सो तरी पण एवढे आपण ट्राय करूया, आणि जसे एकदा एमसीक्यू सगळे आले की मी पुन्हा याचा एक व्हिडिओ बनवून पुन्हा टाकेल. तर एवढा एक याचा एमसीक्यू हा इझी होता, याचा एमसीक्यू आपण सॉल्व्ह करू शकतो, आता काही हरकत नाहीये. इनव्हर्स फंक्शनचा होता बघा, तर प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हटलं तरी चालेल. याचा आन्सर काय आला असतं बघा, तर tan इनव्हर्स ऑफ √3, tan च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3 असते, तर 60 डिग्री, दॅट इज 60 म्हणजे π/3 प्लस sec च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 2 असते, तर sec च्या 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, sec म्हणजे cos 60 चा उलटा असतो. cos 60 ची व्हॅल्यू हाफ असते, हाफ चा उलटा 2 झाला. पण इथे cos 60 ची व्हॅल्यू झाली मान्य आहे बघा, 60 म्हणजे तुमचा काय असतो बघा π/3. पण प्रॉब्लेम असा आहे की sec तर निगेटिव्ह दिलाय, sec निगेटिव्ह कोणत्या क्वार्टर मध्ये असतो, सेकंड क्वार्टर मध्ये. सेकंड क्वार्टरचा फॉर्म्युला काय असतो, फक्त π - θ. मग π - π/3 तुम्हाला यूज करावा लागेल, आणि इथे साइनच्या कोणत्या अँगलची हाफ असते, तर 30 डिग्री म्हणजे π/6. झाला आन्सर. किती आन्सर बघा, प्लस π/3 मायनस π/3 कट झालं,
पाय मायनस पाय बाय 6 जर केला तर मला वाटतं 5 पाय बाय 6 हे आपला आन्सर येऊन जाईल. एवढा इझी एमसीक्यू होता बघा हा बघा. चला असो तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा मला सगळे आजचे एमसीक्यू मिळाले 13 एप्रिलचे, तर तुमच्या प्रॉपर मी याचा व्हिडिओ बनवून नक्की याच्यावर टाकेल. पण किती लोकांचा पेपर किती किती तारखेला आहे तसं कमेंट मध्ये नक्की कळवा. त्याच्या अकॉर्डिंग पटपट आपण तुमच्या समोर मी सगळे एमसीक्यूचे अनालिसिस घेऊन येईल. तुम्ही काय करायला हवं, कसं टाइम मॅनेजमेंट करायला पाहिजे, काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, कोणते फॉर्म्युले बघायला पाहिजे, काय करायला पाहिजे, पीवायक्यूज वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर त्याबद्दल आपण डिस्कस नक्की करूया. तर सर्वांनी आपल्याला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका कुणाची शिफ्ट झालेली आहे, कसा पेपर गेलाय, आणि ज्याचा झाला असेल त्यांनी सांगा, आणि ज्याचा झाला नसेल तर किती तारखेला आहे हे पण नक्की सांगा. चला भेटू मग आपल्या त्या पार्टच्या अनालिसिस मध्ये.